मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा अम्मा बअदु फ़इन्ना खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदयु हदयु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। औज़ु बिल्लाहिस समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा फ़मन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ व मल हयातुद दुनिया इल्ला मताउल ग़ुरूर। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाहुम्मा अन्फ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लिमनी मा यनफ़अुनी व ज़िदनी इल्मा। अल्लाहुम्मा ज़य्यिन्ना बिज़ीनतिल ईमान वजअलना हुदातम मुहतदीन। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। तमाम तारीफ़ें बड़ाई बुज़ुर्गी अल्लाह रब्बुल आलमीन के लिए लायक व ज़ेबा है, जो मेरा और आपका पालनहार और परवरदिगार है। दरूद नाजिल हो सारे नबियों रसूलों पर, खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व अला आलि मोहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मोहम्मद व अला आलि मोहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हम्दो सलात के बाद आज 19 मई 2023 बरोज़ जुमा कर्नाटक के सिरगुम्पा के करीब रहने वाले तक्कलकोटा की मोहम्मदिया अहले हदीस मस्जिद में मैं आपका भाई मोहम्मद याकूब जामई, ज़िला बल्हारी, कर्नाटक, आपके सामने रमज़ान के बाद हमारे नेक आमाल की कैफियत इस उन्वान पर कुरान और हदीस की रोशनी में लबकुशाई करने के लिए खड़ा हूँ। मेरे दीनी और इस्लामी भाइयों, पर्दानशी मेरी माँ और बहनों, अभी रमज़ान का महीना गुज़रा है। शव्वाल के महीने से हम लोग गुज़र रहे हैं। रमज़ान के महीने में हमने बड़ी दिलचस्पी के साथ अच्छी अच्छी इबादतें की, रोज़े रखे, तरावी पढ़ा, ज़कात दिए, फ़ितरा निकाले, बैठने वाले एतिकाफ़ को बैठे और जाने वाले उम्रे को जाकर आए। गर्ज़ के हमने बहुत सारे नेकियां रमज़ान के महीने में की, तिलावत कुरान की, तहलील व तस्बीहात की, सदक़ात व खैरात किए, बहुत सारी नेकियां हमने की। बहुत सारे मुसलमान रमज़ान गुज़रने के बाद बेईमान हो जाते हैं, बेनमाजी हो जाते हैं और मस्जिदों से गाफिल हो जाते हैं, मस्जिदों से दूर चले जाते हैं। मेरे भाइयों, अगर आप अपनी ज़िंदगी में नमाज़ों को क़ायम नहीं रखोगे, नमाज़ों की पाबंदी नहीं करोगे, नेक आमाल को अपनी ज़िंदगी में बचाए नहीं रखोगे, तो आपके साथ क्या बुरा होगा। अगर नेकियों को अपनी ज़िंदगी में बाकी रखोगे तो क्या आपके साथ अच्छा होगा। ये आज का मेरा उन्वान है। यहाँ पर कन्नड़ा जानने वाले ज़्यादा हैं, मैं कोशिश करूँगा थोड़ी बहुत कन्नड़ा आपके सामने पेश करूँ, लेकिन मुकम्मल तौर पर मुझे भी कन्नड़ा नहीं आती। मेरे भाइयों, अल्लाह तबारक व तआला के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाते हैं, नमाज दीन का सुतून है, नमाज दीन की बुनियाद है। जिसके अंदर नमाज है उसके अंदर ईमान है, वो मोमिन है। जिसकी ज़िंदगी में नमाज नहीं है
वो मुनाफिक है और काफिर है। नमाज ही मेन मोमिन और काफिर के बीच में फर्क करने वाली चीज है। हम लोग रमजान जैसे मुकद्दस महीने में तरावी जैसी नफिल इबादतों की पाबंदी करने वाले रमजान गुजरने के बाद फर्ज नमाजों में भी नजर नहीं आते। फर्ज नमाज हम लोग नहीं पढ़ते। अल्लाह के नबी फरमाते, जब नबी की जिंदगी के आखिरी अय्याम थे, एक बाप ಒಂದು ತಂದೆ ತನ್ನ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೇಷ್ ನೋಡುವಾಗ ಏನೇನೋ ಮಾತಾಡ್ತಾನೆ, ಏನೇನೋ ನಸೀಹತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಆ ತಂದೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಆ ನಸೀಹತಿಗೆ ನೆನಪಿಡಲ್ಲ. ಆದರೆ ಆ ತಂದೆ ಸಾಯುವಾಗ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕರೆದು ಕೆಲವು ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳೇ, ನನ್ನ ಸತ್ತ ಮೇಲೆ ನೀವು ಈ ಥರ ನಡ್ಕೋಬೇಕು, ಈ ನೇಕಿ ಮಾಡಬೇಕು, ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮನ ಮಧ್ಯ ಮೊಹಬ್ಬತ್ತಾಗಿ ನೀವು ಇರಬೇಕು ಅಂತ ಕೆಲವು ಮಾತು ಹೇಳಿ ಸಾಯ್ತಾನೆ ತಂದೆ. ಜೀವನ ತುಂಬ ನಸೀಹತ್ ಮಾಡಿರುವಂಥ ನಸೀಹತಿಗೆ ಮಕ್ಕಳು ನೆನಪಿಡ್ತಾರೋ ಮರಿತಾರೋ ಅದು ಲೆಕ್ಕ ಇರಲ್ಲ. ಆದರೆ ಸಾಯುವಾಗ ಒಂದು ತಂದೆ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವ ನಸೀಹತ್ ಮಾಡಿ ಸಾಯ್ತಾನೋ ಆ ನಸೀಹತಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಯಾವತ್ತೂ ಮರೆಯಲ್ಲ. ನಮ್ಮ ತಂದೆ ಸಾಯುವಾಗ ಈ ಥರ ನಮಗೆ ನಸೀಹತ್ ಮಾಡಿ ಹೋದ್ನಲ್ಲ, ಆ ನಸೀಹತಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಮಕ್ಕಳು ಮರೆಯಲ್ಲ. मेरे भाइयों, हमारे नबी जिंदगी में बेशुमार नसीहतें हम ना करे, बहुत सारी हदीसें हम ना सुनाए, लेकिन मरने से पहले अपनी उम्मत को वसीयत की तरह चंद बातें बता कर गए. ನಬಿ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾತು ವಸ್ಸಲಾಂ ಈ ಪ್ರಪಂಚದಿಂದ ಹೋಗುವಾಗ ಕೆಲವು ಮಾತು ತನ್ನ ಉಮ್ಮತಿಗೆ ಹೇಳಿ ಹೋದ್ರು. ಆ ಮಾತಲ್ಲಿ ಯಾವುದು ಇದೆ? अस्सलातु खुर्रतु आईनी, मेरे उम्मतियों, नमाज मेरी आंखों की ठंडक है. अस्सलात अस्सलात अस्सलात, नमाज नमाज नमाज. वमा मलकत ऐमानुकुम, जो नमाज को बर्बाद करेगा अल्लाह उसे बर्बाद कर देगा. अपने हाथ के नीचे रहने वाली औरतों के साथ, नौकरों के साथ अच्छा सुलूक करो. नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ಈ ಪ್ರಪಂಚದಿಂದ ಹೋಗುವಾಗ ಹೇಳಿರುವಂತ ಮಾತಿದು. नमाज मेरी आंखों की ठंडक, नमाज को पाबंदी से कायम रखो, नमाज की पाबंदी करो. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ಹೇಳಿರುವಂತ ವಸಿಯತ್ ಮೇಲೆ ನಾವು ನಡ್ಕಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ अल्लाह के नबी फरमाते हैं, मन तरक सलात मुतअम्मिदा फकद कफर, जिसने नमाज को जानबूझकर छोड़ा वो कुफ्र का इर्तिकाब किया, काफिर हो गया. अल मुमिनु वल काफिरु बैन तरके सलात, मोमिन काफिर के बीच में फर्क करने वाली चीज नमाज. अगर नमाज तुम पढ़ोगे, नमाजिನ ಪಾಬಂದಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ನೀವು ಮೋಮಿನ್, ನಮಾಜಿನ ಪಾಬಂದಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕಾಫಿರ್. अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन, नमाज की पाबंदी करो, मुशरिकों में से मत हो जाओ. अल्लाह कुरान ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಮಾಜಿನ ಪಾಬಂದಿ ಮಾಡಿ ಮುಶ್ರಿಕ್ ಆಗಬೇಡಿ. ನಮಾಜ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮೋಮಿನ್ ಆಗಿರ್ತೀರಾ, ನಮಾಜ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾಫಿರ್ ಆಗಿ ಸಾಯ್ತೀರಾ. ನಾವು ಹೇಳಿರುವಂತ ಮಾತಲ್ಲ, ನಮ್ಮ ಅಲ್ಲಾह ಹೇಳಿರುವಂತ ಮಾತಿದು कुरान ग्रंथದಲ್ಲಿ. अल्लाह के नबी अलैहिस्सलाम फरमाते, ईशा की नमाज एक मर्तबा नबी पढ़ रहे हैं, सहाबा की तादाद कम है, तो अल्लाह के नबी कहते हैं, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಏನು ಹೇಳ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ, ಯಾವ್ದಾರೆ ಒಂದು ಸಹಾಬಿಗೆ ನಮಾಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬಿಟ್ಟು ಮಸೀದಿನ ಹೊರಗಡೆ ಕಟ್ಗಿ ಜಮಾ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಇಟ್ಟು ಆ ಕಟ್ಗಿ ಒಂದೊಂದು ಕಟ್ಗಿ ಆ ಅಂತ ಮನೆಗೆ ಸುಟ್ಟು ಬೂದಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೆ. ಯಾರು ಇಶಾ ನಮಾಜ್ ಮಾಡಿಲ್ಲದಂಗ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ, ನಮಾಜಿಗೆ ಬರ್ಲಿಲ್ದಂಗ ಮಸೀದಿಗೆ ಬರ್ಲಿಲ್ದಂಗ ಯಾರು ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅಂತ ಮನೆಗೆ ಆ ಮನುಷ್ಯನ ಜೊತೆಗೆ ಸುಟ್ಟು ಬೂದಿ ಮಾಡಕ್ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಇಷ್ಟ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಬಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಹಿ बुखारी ना हदीस ನಲ್ಲಿ. उनके घरों को आग लगा दूं, जो नमाज ईशा नहीं पढ़े सरका घर में बैठ को हैं, वो आदमियों के साथ घर को जला को राख करना, मेरा दिल बोलता जला को राख करना. नमाज छोड़ने वाले, अल्लाह के नबी कहते मोमिन और काफिर के बीच में फर्क करने वाली चीज नमाज. मेरी उम्मत के मुनाफिकों पर फजर और ईशा भारी पड़ेंगी, वो पढ़ नहीं पाएंगे. आज हम लोग नमाज की पाबंदी नहीं करते, ना फजर ना जोहर ना असर ना मगरिब ना ईशा. क्यों भाई, क्या हो गया? हम ना रमजान गुजरने के बाद ईमान चले गया क्या? रमजान में कितने पाबंद थे हमें, रमजान में कैसी शौक से इबादत करे हमें, रमजान होते ही हमारा ईमान चले गया क्या? एक महीने के रेडीमेड मुसलमान क्या हमें? एक महीना रमजान आया,
ರೆಡಿಮೇಡ್ ಈಮಾನ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ರಂಜಾನ್ ಹೊತ್ತು ನಮ್ಮಿಂದ ಈಮಾನ್ ದೂರ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಐಸೆ मोमिनों की जरूरत नहीं, अल्लाह तबारक व तआला को ऐसे मोमिनों की जरूरत नहीं. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡುವ ಮನುಷ್ಯದಲ್ಲಿ ಎರಡು ತರಹನ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ನೇಕ್ ಇನ್ಸಾನ್, ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಇನ್ಸಾನ್, ಬುರಾ ಇನ್ಸಾನ್. ಒಂದು ಜನ್ನತಿಗೆ ಹೋಗುವ ಒಳ್ಳೆ ಜನರು, ಒಂದು ಜಹನ್ನಮಿಗೆ ಹೋಗುವಂತ ಕೆಟ್ಟ ಜನರು. ಈ ಜನರಿಗೆ ತನ್ನ ಕೊನೆ ಅವಕಾಶ ಬಂದ ಮೇಲೆ ಮೌತ್, ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ, ಅವ್ರ ಜೀವನದ ಎಂಡ್ ಬಂದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲನ ಹುಕುಮ್ನಿಂದ ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ಯಾವಾಗ ಬರ್ತಾನೋ, ಖುರಾನ್ ನಲ್ಲಿ ಸೂರೆ ಆರಾಫ್ ಆಯತ್ ನಂಬರ್ 32 ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಹೇಳ್ತಾನೆ, ಔಜು ಬಿಲ್ಲಾಹಿ ಮಿನಶ್ ಶೈತಾನಿರ್ ರಜೀಮ್ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾಹಿರ್ ರಹಮಾನಿರ್ ರಹೀಮ್ ಫಇದಾ ಜಾಅ ಅಜಲುಹುಂ ಲಾ ಯಸ್ತಾಖಿರೂನ ಸಾಅತನ್ ವಲಾ ಯಸ್ತಖ್ದಿಮೂನ್. ಯಾರು ತನ್ನ ಜೀವನದ ಲಾಸ್ಟ್ ಎಂಡಿಂಗ್ ಬರುತ್ತೋ ಅಲ್ಲಾಹನ ಫರಿಷ್ಠ ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಬಂದು 1 ಸೆಕೆಂಡು ಜಲ್ದಿ ಕೂಡ ಮಾಡಲ್ಲ, 1 ಸೆಕೆಂಡು ದೇರಿನೂ ಮಾಡಲ್ಲ, ಅದೇ ಸೆಕೆಂಡ್ ನಲ್ಲಿ ಆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ತೆಗೆದ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆದ್ರೆ ತಗನಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವನ ದೇಹದಿಂದ ಅವನ ರೂಹ್ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕೆಲವು ಮಾತು ಆ ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ತಿಳಿಸ್ತಾನೆ. ಓ ತಕ್ಕಲ್ಕೋಟೆನಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮನುಷ್ಯನೇ, ನಿನ್ನ ರೂಹ್ ಕಬ್ಜಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿನ್ನ ಹತ್ರ ನನಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಆದ್ರೆ ಕೇಳು, ನಿನ್ನ ರೂಹ್ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕೆಲವು ಮಾತು ಅಲ್ಲಾಹ್ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಓ ತಕ್ಕಲ್ಕೋಟೆನಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಿರುವಂತ ಮನುಷ್ಯನೇ, ನೀನು ಬೇನಮಾಜಿಯಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡಿದೀಯಾ, ಶಿರ್ಕ್ ಬಿದಾತ್ ಮೇಲೆ ನಿನ್ನ ಜೀವನ ನಡೆದಿದೆಯೇ, ನಿನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು, ಮೋಸ, ವಂಚನೆ, ಜಗಳ ಇತ್ತು. ಆ ನಿನ್ನ ಕೆಟ್ಟ ಅಮಾಲದಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ನಿನ್ನ ರೂಹಿಗೆ ಸಿಜ್ಜೀನ್ನಲ್ಲಿ ಜಾಗ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಸಿಜ್ಜೀನ್ ಅಂದ್ರೆ ಜಹನ್ನಮಿನ ಕಮ್ರ, ಅಲ್ಲಿ ನಿನ್ನ ರೂಹಿಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಜಾಗ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಮತ್ತೆ ನಿನ್ನ ಖಬರ್ನಲ್ಲಿ 40 ಚೋಳು, 40 ಹಾವು ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿನ್ನ ಮೆಹಮಾನ್ ನವಾಜಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಈಗ ನಾನು ನಿನ್ನ ರೂಹ್ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ, ಅಲ್ಲಾಹನ ತಗಂದು ಹೋಗಿದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿನ್ನ ರೂಹಿಗೆ ಸಿಜ್ಜಿನ್ನಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ನಿನ್ನ ದೇಹಗೆ ಖಬರ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟು 40 ಚೋಳು 40 ಹಾವುನಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿನಗೆ ಅಜಾಬ್ ಕೊಡೋದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಸಾಯಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ಬಿಡು. ಈ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಎಂತ ಅಳ್ತಾನಂದ್ರೆ, ಎಂತ ಚೀಖ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾನಂದ್ರೆ, ನನಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡಿ, ನನ್ನ ಅಲ್ಲಾಹನ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡಿ, ನಾನು ಸಾಯಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, ನನ್ನ ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ನಾನು ಹೋಗಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಯಾರು ಹೇಳ್ತಾನೆ? ನಮಾಜ್ ಯಾರು ಮಾಡಲು, ಯಾರು ಒಳ್ಳೆತನದಿಂದ ನಡ್ಕನಲು, ಯಾರು ಬಿದಾತ್ ಶಿರ್ಕಿನ ಮೇಲೆ ತನ್ನ ಜೀವನ ನಡೆಸ್ತಾರೋ ಮನುಷ್ಯನ ಮುಂದೆ ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ಬಂದು ತಿಳಿಸ್ತಾನೆ. मेरे भाइयों, अगर हम नेक अमल नहीं करेंगे, अगर नमाज नहीं पढ़ेंगे, रमजान के बाद भी अगर हम बाकी नहीं रखेंगे, हमारी रूह कब्ज करते वक्त फरिश्ता मार मार को धज्जियां उड़ा हमारी जिंदगी की हालत करने का, मौत करने का बदतरीन से बदतरीन कर को रख डालेंगे. अल्लाह के हुक्म से, अल्लाह के हुक्म से मार मार को निकालता, उसके बदन की धज्जियां उड़ा को निकालता और अल्लाह के पास लग जाता. वही अगर नमाजी है, नेक है, रमजान ನಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ನೇಕ್ ಅಮಾಲ್ ಮಾಡಿದ್ನೋ ಅದೇ ತರ 12 ತಿಂಗಳವರೆಗೆ ತನ್ನ ನೇಕ್ ಅಮಾಲ್, ತನ್ನ ಅಮಾಲ್ ಸಾಲಿಹ, ತನ್ನ ನಿಜಾತನದಿಂದ ನಡ್ಕುವಂತ ಹಲಾಲ್ ಕಮೈ ದುಡಿಮೆ ದುಡಿದು ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳಿಗಾಗ್ಲಿ, ಜನರಿಂದ ಆಗ್ಲಿ, ಜಮಾತರಿಂದ ಆಗ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರ ಹತ್ರ ಒಳ್ಳೆತನದಿಂದ ನಡ್ಕುವನ ಆ ಮನುಷ್ಯನ ಹತ್ರ ಮಲಕಲ್ ಮೌತ್ ಬಂದು ಖುಷ್ಖಬರಿ ತಿಳಿಸ್ತಾನೆ. ತಕ್ಕಲ್ಕೋಟನಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮನುಷ್ಯನೇ, ನಿನ್ನ ನಮಾಜಿನಿಂದ, ನಿನ್ನ ನಿಜ ಹೇಳಿನಿಂದ, ನಿನ್ನ ಒಳ್ಳೆತನದಿಂದ ನಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ನಿನಗೆ ಜನ್ನತಿನ ಕಮರ ಇಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನ ರೂಹಿಗೆ ಜಾಗ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆಮೇಲೆ ನಿನ್ನ ಖಬರ್ನಲ್ಲಿ ಜನ್ನತಿನ ಕಿಟಕಿ ಅಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಜನ್ನತಿನ ಹಾಸಿಗೆ, ಜನ್ನತಿನ ಲಿಬಾಸ್ ನಿನಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಹುಟ್ಟಿಸಿ ಆರಾಮಾಗಿ ನಿನಗೆ ಅಲ್ಲಿ ಇಡ್ತಾನೆ. ನಿನ್ನ ರೂಹ್ ಜನ್ನತಿನ ಕಮರ ಇಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ನೀನು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯ ಆಗಿದ್ದೆ, ನಿನ್ನ ನಮಾಜಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ಖುಷ್ ಆಗಿದ್ದ, ನಿನ್ನ ಜೀವನದಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ಬಹಳ ಖುಷ್ ಆಗಿದ್ದ. ಓ ಸಾಯುವವನೇ, ತಯಾರಾಗ್ಬಿಡು, ನಿನ್ನ ಜೀವನದ ಅಂತಿಮ ಬಂದಿದೆ.
ಯಾ ಅಯ್ಯತುಹನ್ ನಫ್ಸುಲ್ ಮುತ್ಮಇನ್ನಾ इरजिई इला रब्बिक राज़ियतम मरज़िया हेली बड़ी आसान से उसके बदन से रूह निकाल और अल्लाह के पास लेकर जा। अल्लाह तबारक व तआला सवाल ಮಾಡ್ತಾನೆ, ಓ ಮಲಕಲ್ ಮೌತ್, ನೀನು ಆ ಮನುಷ್ಯನದಿಂದ ದೇಹದಿಂದ ರೂಹ್ ಕಬ್ಜ್ ಮಾಡುವಾಗ ಯಾವ ಕೆಲಸ ಅವನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ, ಯಾವ ಅಮಲ್ ಅವನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ? ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ಗೆ ನಬಿ ಅಲೈಹಿಸ್ ಸಲಾಂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇನ್ನಮಲ್ ಅಮಾಲು ಬಿಲ್ ಖವಾತಿಮ್, ಅಮಾಲ್ का दारो मदार खातिमे पर होता है। मतलब ನಾವು ಯಾವ ತರ ಜೀವನದಿಂದ ನಡ್ಕಂತ ಬರ್ತೀವೋ ಆ ಲೆಕ್ಕ ಇಲ್ಲ, ಸಾಯುವಾಗ ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವೋ ಅದೇ ಮುಖ್ಯ. ನಮ್ಮ ರೂಹ್ ಕಬ್ಜ್ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಒಳ್ಳೆತನ ನೇಕ್ ಅಮಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಅಂತಿಮ ಬಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಹತ್ತಿರ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕ, ನಮ್ಮ ಹಿಸಾಬ್ ಕಿತಾಬ್ ಅಲ್ಲ ಒಳ್ಳೆತನದಿಂದ ನೋಡುವನು. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಾವು ಸಾಯುವಾಗ ಶಿರ್ಕ್ ಮಾಡಿ, ಬಿದಾತ್ ಮಾಡಿ, ಬೇನಮಾಜಿ, ನಮಾಜಿಂದ ದೂರ ಆಗಿ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ, ವಂಚನದಿಂದ, ಮೋಸದಿಂದ, ಜಗಳ ಮಾಡಿ, ಬಿದಾತ್ ಮೇಲೆ, ಶಿರ್ಕ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ರೂಹ್ ಕಬ್ಜ ಆತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಖಯಾಮತನ ದಿವಸ ನಮಗೆ ಮುಶ್ರಿಕೀನ್, ಬಿದಾತಿ, ಕಾಫಿರ್, ಯಹೂದಿ, ನಸ್ರಾನಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಎದ್ದು ನಿಂದ್ರಿಸಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನರಕನಲ್ಲಿ, ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ಕಳಿಸುವವನು. ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಐ ಮೇರೆ ಉಮ್ಮತಿಯೋ, अगर तुम नेक जिंदगी गुजारोगे, तुम्हारा खातिमा, तुम्हारी रूह कब्ज होते वक्त नेक अमल करते रहोगे, अल्लाह के पास तुम्हारा हिसाब आसान होगा, नेक लोगों में तुम उठाए जाओगे। अगर तुम्हारी रूह कब्ज होते वक्त बुरे काम करोगे, शराब पीते पीते रूह कब्ज हो गई, जिना करते करते रूह कब्ज हो गई, झूठ बोलते बोलते रूह कब्ज हो गई, चोरी करते करते रूह कब्ज हो गई, बेनमाजी जिंदगी गुजारते गुजारते रूह कब्ज हो गई, शिर्क बिदात करते करते रूह कब्ज हो गई। अल्लाह के नबी फरमाते, जैसी मौत आएगी अल्लाह वैसा हिसाब तुम्हारा लेगा, जैसे हालत में तुम मरोगे वैसे हालत में क़यामत के दिन उठाए जाओगे। शिर्क करते करते मरोगे, मुशरिकों में अल्लाह उठाकर खड़ा करेगा क़यामत के दिन। तौहीद पर नमाज पढ़ते पढ़ते मरोगे, अच्छे काम करते करते मरोगे, नेक लोगों में अल्लाह उठाकर खड़ा करेगा क़यामत के दिन। क्योंकि हमें क्या जिंदगी गुजारे वो इंपॉर्टेंट नहीं, हमारी रूह कब्ज होते वक्त क्या अमल करे वो सबसे इंपॉर्टेंट। अल्लाह के नबी फरमाते, एक आदमी जिंदगी पर जन्नतियों के काम करता है, तन जीवना पूर्ति नेक आमाल ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ जन्नतिನ ಹೋಗುವ ಒಳ್ಳೆ ಆಮಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ अल्लाह के नबी फरमाते, उसके और जन्नत के बीच में एक बिलिश का फर्क रहता, ಒಂದು ಗೇಣಷ್ಟು ಅಂತರ ಇರುತ್ತೆ ಅವನ ಮತ್ತೆ ಸ್ವರ್ಗ जन्नतिನ मध्यದಲ್ಲಿ। वत्ता नजदीक चले आता उन्हें, वत्ते अच्छे काम करता, लेकिन मौत आने से पहले, मरने से पहले कुछ ऐसे शिर्क के काम करता, कुछ ऐसे बिदात के काम करता, कुछ ऐसे अल्लाह को नाराज करने वाले काम करता। जिंदगी पूरी जन्नत की काम करया, अच्छे अच्छे काम करया, उसके जन्नत के बीच में एक बिलिश का फर्क था, वत्ता नजदीक चलेगा जन्नत के, लेकिन मरने से पहले कुछ ऐसे बुरे काम करया, अल्लाह ताला जिंदगी पूरी जन्नत के काम करया सो नेकियों को सत्यानाश कर को मरने से पहले कोसे गुनाह के काम करया, कोसे बुराइयां करया, अल्लाह उठा उसे जहन्नम में पटक डालता। क्या फायदा, ಏನ್ ಲಾಭ ಆಯ್ತು? ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಜನ್ನತಿನ ಹೋಗುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ದ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ದ, ನೇಕಿದ್ದ, ನಮಾಜಿ ಮಾಡ್ದ, ಎಲ್ಲರಿಂದ ಒಳ್ಳೆತನದಿಂದ ಇದ್ದ, ಮುಂದೆ ಶಿರ್ಕ್ ಮಾಡಿ ಸತ್ತು ಬಿಟ್ಟ, ಬಿದಾತ್ ಮಾಡಿ ಸತ್ತು ಬಿಟ್ಟ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ನಮಾಜ್ ಬಿಡ್ತಾ ಬಿಡ್ತಾ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾ ಜನರಿಗೆ ಕಷ್ಟ ಕೊಟ್ಟು ಜುಲುಮ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಈ ಪ್ರಪಂಚದಿಂದ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ಸಾಯುವಾಗ ಯಾವ ಆಮಾಲ್ ಮಾಡಿ ಸತ್ತಿರ್ತೀರೋ ಅದೇ ಲೆಕ್ಕದಿಂದ ಖಯಾಮತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಮ್ಮ ಹಿಸಾಬ್ ನಾನು ತಗುನುವನು. ಶಿರ್ಕ್ ಮಾಡಿ ಸತ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಮುಶ್ರಿಕಿನಲ್ಲಿ ಎದ್ದು ನಿಲ್ಲಿಸಿ ಅವರಿಗೆ ಮುಶ್ರಿಕಿನ ಜೊತೆಗೆ ನರಕನಲ್ಲಿ ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ಕಳಿಸುವವನು. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಾವು ತೌಹೀದ್ ಮೇಲೆ ಸತ್ತಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸತ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಮಗೆ ಜನ್ನತಲ್ಲಿ ಕಳಿಸುವವನು. ದಲೀಲ್ ಏನು? ಈ ಮಾತಿನ ದಲೀಲ್ ಏನು? ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ಅಲೈಹಿಸ್ ಸಲಾಂ ಬುಖಾರಿ ಹದೀಸ್ ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಡುಗಿ ಬನಿ ಇಸ್ರಾಯಿಲ್ನಲ್ಲಿ ಜಿನಾ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಪೂರ್ತಿ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಕಳೆದು ಬಿಡ್ಲು. ತನ್ನ
ಜೀವನದಲ್ಲಿ ಜಿನಾ ಅಂದ್ರೆ ಅಂತ ಈ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಕೆಟ್ಟ ಗುಣ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ನಡೆಸಿಬಿಟ್ಲು. ಸಾಯುವ ಮುಂಚೆ ಆಕೆಗೆ ಒಂದು ದಾರಿನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ನೀರು ಅಡಿಕೆ ಆಯ್ತು. ಒಂದು ಬಾವಿನಲ್ಲಿ ಇಳಿದು ನೀರು ಕುಡಿದ್ಲು. ಹೊರಗೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾಳೆ ಒಂದು ನಾಯಿ. ಅದು ಆ ನಾಯಿಗೂ ಕೂಡ ನೀರು ಅಡಿಕೆ ಆಗಿದೆ. ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನೀರು ತಗೊಂಡು ಬಂದು ಆ ನಾಯಿಗೆ ಕುಡಿಸ್ಲು. ಮುಂದೆ ಹೋದ್ಲು, ಸತ್ತೋಗ್ಬಿಟ್ಲು. ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಜಿನಾನಂತ ದೊಡ್ಡ ಗುಣ ಮಾಡುವ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ, ಆ ಹೆಂಗಸಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಗುಣ ಮಾಫ್ ಮಾಡಿ ಆ ಒಂದು ನೇಕಿ ಬಹಾನ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲ ಸ್ವರ್ಗನಲ್ಲಿ जन्नतನಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ. अल्लाह तबारक व तआला जन्नत में अल्लाह ताला दाखिल करे उस औरत को. जिंदगी पूरी गुनाह करी उन्हें, जिंदगी पूरी जिना करी उन्हें, लेकिन मरने से पहले कुत्ते को पानी पिलाई, प्यासे कुत्ते को पानी पिलाई. अल्लाह को इतना पसंद आया उसकी नेकी, अल्लाह तबारक व तआला जन्नत में दाखिल करे. दलील मौत कैसी आती, अल्लाह हिसाब वैसा लेता. उसके मुकाबले में अल्लाह के नबी फरमाते हैं बुखारी की हदीस में, एक औरत मदीने में बड़ी नेक, बड़ी नमाजी, अच्छी इबादत गुजार, कुरान पढ़ने वाली अच्छी औरत, लेकिन एक बिल्ली को बांध के रखी, खाना दीनी, पानी दीनी. वो बिल्ली म्याओ म्याओ करते तड़प तड़प को मर गई. ಒಂದು ಬೆಕ್ಕಿಗೆ ಸಾಯಿ ಬಡ್ದ್ಬಿಟ್ಲು ಆ ಹೆಂಗಸ್. अल्लाह के नबी मुंदे ಹೇಳಿದ್ರು, अय अल्लाह के नबी, आ हंस बहुत नमाजी, बहुत रोजदार, बहुत कुरान पढ़ने वाली, आदरे आ ಬೆಕ್ಕಿನ ಮೇಲೆ ಜುಲ್ಮ್ ಮಾಡಿ ಸಾಯಿ ಬಡ್ದ್ಬಿಟ್ರು. अल्लाह के नबी ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಕಿನ ನಮಾಜ್, ಆಕಿನ ತಿಲಾವತ್, ಆಕಿನ ಸದಖಾ ಆಕಿಗೆ ನರಕನಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಕಾಪಾಡಂಗಿಲ್ಲ. अल्लाह ताला उस औरत को जहन्नम में डालेगा. जिंदगी पूरी जन्नत के काम करी, लेकिन मरने से पहले एक बिल्ली की जान लेको मरी, अल्लाह ताला उसकी रूह को उसे लेग जा अल्लाह जहन्नम में पटक डालेगा. पता ये चला, ऐ मेरे तक्कलकोटा के भाइयों, मेरी बहनों, आप लोग रमजान में बड़े नेक थे. रमजान गुजरने के बाद बेनमाजी हो गए. रमजान में रोजा रखो, कभी गाने नहीं गाए, तुम्हें कभी गाली नहीं दिए, ಯಾರಿಗೆ ಬೈದಿಲ್ಲ, ಒಂದು ಹಾಡು ಹಾಡಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಮೋಸ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಪ್ಪತ್ತಿಲಿಂದ ಇದ್ರಲ್ಲ, ರೋಜಾ ಇದ್ರಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನಾನು ಹಾಡು ಹಾಡಿದ್ರೆ, ಯಾರಿಗಾರಿ ಬೈದ್ರೆ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ರೋಜಾ ಖುಬೂಲ್ ಮಾಡ್ತಾನೋ, ಅಲ್ಲಾह ताला ಖುಬೂಲ್ ಮಾಡಲ್ವೋ, ಆ ಭಯ ಇತ್ತು ನಿಮಗೆ. रोजे के मौसम चले गए, झूठ बोलना शुरू हो गए, धोखा देना शुरू हो गए, गाली बकना शुरू कर डाले, गाने गाना शुरू कर डाले. अल्लाह अकबर. गेस कर को देखो, सोच को देखो, ऐसे गाने गाते स्टंपो तुम्हें मर गए, ऐसे गालियां देते स्टंपो तुम्हारी रूह कब्ज हो गई, ऐसे नमाजा छोड़ को बाजार में बैठ को इनकी उनकी गिबत करते स्टंपो तुम्हारी जान चली गई. शिर्क करते करते मर गए, बिदात करते करते मर गए. क्या होगा तुम्हारा, क्या होगा अल्लाह के पास तुम्हारा? अल्लाह के नबी कहते युबासु कुल्लु अब्दिन अला मा माता अलैहि. जो आदमी जो गुनाह करते हुए मरेगा, जो नेकी करते हुए मरेगा, वैसे ही इंसान को हम कयामत के दिन उठाएंगे. हज करते करते एहराम के हालत में मरा, हज करते करते मरा. अल्लाह के नबी फरमाते हैं खबर से एक हाजी को जब अल्लाह उठाएगा, उन्हें खबर से उठेंगे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इन्नल हम्दा वन निअमता लक वल मुल्क ला शरीक लक. कौन? हाजी. हज करते करते मरा, अल्लाह ताला उसे खबर फाड़ को जब उठाएगा, उसकी जबान पर यही तलबिया रहेगा, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक. कौन? हाजी. और एक आदमी कौन? मैदान जंग में जाको अल्लाह के दीन के वास्ते अपनी जान देखो, कुर्बान देखो, शहीद होने वाला शहीद. तन प्राण अल्लाहನ इस्लामिಗೋಸ್ಕರ प्राण ಬಿಟ್ಟಿರುವಂತ ಶಹೀದು. जब अल्लाह ताला खबर उसकी निकाल को उसे उठेगा, अल्लाह के नबी फरमाते हैं उसके बदन से खून टपक रहा होगा, उसके हाथों से, उसके पैरों से, उसके जिस्म से खून टपक रहा होगा. अल्लाह ताला पूछता है मेरे बंदे, ಈ ರಕ್ತ ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ನಿನ್ನ ದೇಹದಿಂದ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ? ಎಂತ ರಕ್ತ ಇದು? ನೀನ್ ರಕ್ತ ತಗೊಂಡು ಖಬರ್ಲಿಂದ ಬಂದಿಯಲ್ಲ. ಅಲ್ಲಾಹನ ಮುಂದೆ ಆ ಬಂದ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಯ್ಯ ಅಲ್ಲಾ, ನನ್ನ ದೇಹ, ನನ್ನ ಜೀವನ
ನಿನ್ನ ರಾಹ್ನಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಮಿಗೋಸ್ಕರ अय अल्लाह जंग लड़ते लड़ते अपनी जान कुर्बान करके शहीद होकर मैं आया, ये मेरी जान कुर्बान करे सो खून अय अल्लाह ये टपक रहा। अल्लाह बोलता अय मेरे शहीद बंदे तेरे अमल से खुश हुआ, जा जन्नत में बाबू शहीद से दाखिल हो जा। अय नमाजियों आओ, जन्नत के 8 दरवाजे, जन्नत के कितने दरवाजे? 8 दरवाजे, उनमें का एक दरवाजा बाबू शहीद, वो बाबू शहीद से शहीद होने वाले को डाल। बाबू सलात, नमाजियों का दरवाजा, साल के 12 महीने नमाज पढ़ने वाले, अरे नमाजियों तुम नमाज के दरवाजे से चले जाओ, अल्लाह उनको नमाज के दरवाजे से भेज। रोजदारों को बाबुर रैयान से जन्नतिನ ಕದದಿಂದ ನೀವು ದಾಖಲಾಗಿ ಅಂತ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಆ ಕದದಿಂದ ಕಳಿಸ್ತಾನೆ। जन्नत के 8 दरवाजे, एक नमाजियों का बाबू सलात, एक रोजदारों का बाबू रैयान, एक शहीदों का बाबू शहीद, एक सच बोलने वालों का बाबू सिद्दीकीन, एक सदका देने वालों का बाबू सदका, एक अल्लाह का जिक्र करने वालों का बाबू जिक्र, एक गुस्से को पीकर माफ करने वालों का बाबू अल काज़िमीन अल गैज़ वल आफीना अनिन नास। एक एक नेकी करने वालों के लिए एक एक दरवाजा रखे अल्लाह जन्नत का। आज हमें रमजान में किस नेकी कर को रमजान गुजरने के बाद बेईमाना के जैसा मुनाफिका हो गए तो क्या फायदा जी? रमजान ನಲ್ಲಿ ರೋಜಾ ಹಿಟ್ಟು ಒಂದು ಬೀಡಿ ಸೇದಿಲ್ಲ, ಒಂದು ಗುಟ್ಕಾ ತಿಂದಿಲ್ಲ, ಒಂದು ತಂಬಾಕು ತಿಂದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನನ್ನ ಒಪ್ಪತ್ತು ಕಬೂಲ್ ಮಾಡ್ತಾನೋ ಮಾಡಲ್ವೋ ಭಯ ಇತ್ತು। ಪೂರ್ತಿ ತಿಂಗಳ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟ, ಬೀಡಿ ಸೇದಿಲ್ಲ, ತಂಬಾಕು ತಿಂದಿಲ್ಲ, ಗುಟ್ಕಾ ತಿಂದಿಲ್ಲ। ರಂಜಾನ್ ಮುಗೀತು, ಶವ್ವಾಲಿನ ಚಂದ್ರ ಕಂಡ ತಕ್ಷಣ ಯಾವ ಯಾವ ಶೈತಾನಿಗೆ ಎಲ್ಲ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ನೋ ಇವನು ಕೂಡ ಶೈತಾನ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟ। ಮತ್ತೆ ಅದೇ ಬಿಡಿ ಸೇದೋದು, ಮತ್ತೆ ಅದೇ ತಂಬಾಕು ತಿನ್ನೋದು, ಮತ್ತೆ ಅದೇ ಗುಟ್ಕಾ ತಿನ್ನೋದು। ऐसे मुसलमानों की इबादत अल्लाह कबूल करता क्या जी? कई को 1 महीने के वास्ते हराम चीजें छोड़ को 11 महीने के वास्ते हराम खाओ बोले अल्लाह ताला। 1 महीने के वास्ते गाना को, ये रोजा रखो गालियां देना को, जैसे ही रमजान गुजरता ಮತ್ತೆ ಭಯ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡು, ಮತ್ತೆ ಹಾಡಾಡ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡು, ಮತ್ತೆ ಗಿಬತ್ ಮಾಡ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡು। ऐसे मुसलमानों की इबादत अल्लाह कबूल करता क्या जी? कैसे ढोंगी मुसलमान जी, हम 1 नंबर के रेडीमेड मुसलमान हमें अल्लाह ऐसे ईमान वाले के ईमान अल्लाह कबूल नहीं करता, याद रखो। गुटखा साल के 12 महीने हराम, तंबाकू साल के 12 महीने हराम, 12 महीने हराम। ಗಡ್ಡ ತೆಗಿಯಲ್ಲ, ರಂಜಾನಿನ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರೋಜಾ ಇಟ್ಟು ತರಾವೆ ಮಾಡಿ ಇಬಾದತ್ ಮಾಡಿ ಗಡ್ಡ ತೆಗಿಯಲ್ಲ, शेविंग ಮಾಡಿಸಲ್ಲ। जैसे ही ईद का चांद नजर आया दाढ़ी फिर मुंडाना शुरू कर दिया। ये ईमान वाले की अलामत जी। दाढ़ी रखो, खाली 1 महीने के वास्ते दाढ़ी छोड़ को रमजान गुजरते फिर दाढ़ी मुंडाने वाले बनती ना, अल्लाह के वास्ते बेईमान नको बनो, दाढ़ी रखने वाले बनो। सहाबा को देखो, जन्नत में जाने वाले हमारे लिए नमूना हमारे नबी। सहाबा क्या उन्होंने 1 महीने के वास्ते दाढ़ी छोड़ते थे क्या? 1 महीने के वास्ते हलाल खाते थे क्या? सहाबा को, नबियों को देखो। अल्लाह के नबी कहते जैसे सहाबा जैसे अंबिया जिंदगी गुजारे वैसे तुम गुजारोगे, अल्लाह तुम्हारा जन्नत में दाखिल करेगा। अगर सहाबा को, नबी को आइडियल नहीं बनाओगे, नमूना नहीं बनाओगे, और ಯಾವ ತರ ಜೀವನ ನಡೆದ್ರು ಆ ತರ ನಾವು ನಡೆಯಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, यहूदियों के जैसे, नसरानियों के जैसे, मुनाफिकों के जैसे, काफिरों के जैसे जिंदगी अगर हम गुजारेंगे, अल्लाह की कसम उन काफिरों के साथ उठाकर अल्लाह जहन्नम में पटकता, उन काफिरों के साथ ले जाकर अल्लाह जहन्नम में भेजेगा। अब आइए, नेक अमल करे तो फायदा क्या, बुरा अमल करे तो नुकसान क्या? अगर रमजान जैसे नेक अमल हमारी जिंदगी में बाकी रखे तो फायदा क्या? रमजान जैसे नेक अमाल को अगर हम छोड़ देंगे हमारा नुकसान क्या होगा? खबर में जब हम जाएंगे अल्लाह का फरिश्ता सवाल करता, मन रब्बु का, मा दीनों का, मन नबियों का, तेरा रब कौन, तेरा दीन क्या, तेरे नबी कौन? सवाल करता फरिश्ता। अल्लाह के नबी फरमाते अगर इंसान नेक रहेगा साल के 12 महीने, अगर इंसान अच्छा रहेगा, कुरान पढ़ने वाला, नमाज पढ़ने वाला, इबादत करने वाला, तो उसके मुंह से अल्लाह जवाब निकालेगा, नन रब यारप्पा, नन रब अल्लाह।
ನಿನ್ನ ದೀನ್ ಯಾವುದು? ನನ್ನ ದೀನೇ ಇಸ್ಲಾಂ. ನಿನ್ನ ನಬಿ ಯಾರಪ್ಪ? ನನ್ನ ನಬಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ. ಸಾಲ್ಕೆ 12 ಮಹಿನೆ, ವರ್ಷದ 12 ತಿಂಗಳ ಅವನು ಅಕಸ್ಮಾತ್ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಮಾಲೆ ಸಾಲಿಹ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇಟ್ರೆ, ಅಲ್ಲಾಹಗೆ ರಾಜಿ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅವನ ಜಬಾನ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ತನ್ನ ಖುದ್ರತ್ಲಿಂದ ಜವಾಬ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಖುದ್ರತ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲ. ಅಲ್ಲಾಹನ ಖುದ್ರತ್ಲಿಂದ ನಾವು ಜವಾಬ್ ಹೇಳೋದು. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಮ್ಮ ಇಷ್ಟದಿಂದ ಜವಾಬ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಾಹನ ಖುದ್ರತದಿಂದ ನಾವು ಜವಾಬ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಡೋದು. ಯಾವಾಗ 2 ತಿಂಗಳ ಆಮಾಲೆ ಸಾಲಿಹ ನೇಕ್ ಆಗಿ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ನಮ್ಮ ಜಬಾನ್ಲಿಂದ ಆ ಜವಾಬ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಖುದ್ರತ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜವಾಬ್ ಹರ್ಗಿಸ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಡಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜಬಾನ್ಲಿಂದ ಆ ಜವಾಬೇ ಬರಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಮಾಲೆ ಸಾಲಿಹ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಬಾನ್ಲಿಂದ ಆ ಜವಾಬೇ ಬರಲ್ಲ. ಜವಾಬ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಫರಿಷ್ಠ ಹತೋಡ ತಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾನೆ. ಐಸಾ ವೈಸಾ मारता फरिश्ता, अल्लाह अकबर, 7 जमीनों के नीचे इंसान धस जाएगा. जब हथौड़ा उठाएगा तो 7 जमीनों के ऊपर आकर बैठेगा. 7 जमीना चीर को अंदर उतर जाता. अल्लाह के नबी बोलती, वो जो फरिश्ता मुनकिर नकीर खबर में हथौड़ा लेक मारता, वो हथौड़ा उसे हदीस ನಲ್ಲಿ ಗುರ್ಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ. ಆ ಗುರ್ಜಿಗೆ ಆದಮ್ ಅಲೈಹಿಸ್ಸಲಾಂ ಲಿಂದ ಹಿಡಿದು ಖಯಾಮತ್ ಸನಿಪ್ ಬರುವ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು, ಎಲ್ಲ ಇನ್ಸಾನ್ ಯಾವಾಗಲಿಂದ ಈ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ದುನಿಯಾ ಹುಟ್ಟಿಸಿದಾನೋ ಆ ಸಮಯದಿಂದ ಖಯಾಮತ್ತಿನ ಸಮಯವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಇನ್ಸಾನ್, ಎಲ್ಲ ಜಿನ್ನಾತ್ ಸೇರಿ ಖಬರ್ನಲ್ಲಿ ಹೊಡೆಯುವಂತ ಆ ಗುರ್ಜಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಪ್ರಪಂಚಿನ ಇನ್ಸಾನ್ ಜಿನ್ನಾತ್ ಸೇರಿ ಆ ಗುರ್ಜ್ ಎತ್ತಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ, ಅಷ್ಟು ಬಲಿ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಇರುವಂತ ಗುರ್ಜ್. ಆ ಗುರ್ಜ್ಲಿಂದ ಮುನ್ಕಿರ್ ನಕೀರ್ ಖಬರ್ನಲ್ಲಿ ಯಾರು ಜವಾಬ್ ಕೊಡಲ್ವೋ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಡಿತಾನೆ. पूरी दुनिया के इंसान जिन्नात मिलको वो गुर्ज नहीं उठा सकते. वत्ता बड़ा ताकतवर गुर्ज हो. अल्लाह के नबी फरमाते हैं, अगर ये गुर्ज लेको ओहद पहाड़ के ऊपर फरिश्ता एक बार हथौड़ा ले मारा, ओहद का पहाड़ मदीने का सबसे बड़ा पहाड़, सबसे बड़ा पहाड़, अंत ದೊಡ್ಡ ओहद गुड्डा एक बार फरिश्ता मारा तो बूदी बूदी आगी इट्ट आಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಒಂದು ಸಲ ಆ ಓಹದ್ ಪಹಾಡ್ ಮೇಲೆ ಗುರ್ಜ್ ತಗೊಂಡು ಹೊಡೆದ್ರೆ ಫರಿಶ್ತಾ ಇಟ್ಟಿಟ್ಟು ಬೂದಿ ಬೂದಿ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಂತ ದೊಡ್ಡ ಓಹದ್ ಪಹಾಡ್. ಅಂತ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ಕುದ್ರತದಿಂದ ಹೊಡೆಯೋನು ಅಲ್ಲಾಹನ ಹುಕುಮದಿಂದ. एक बार मारे 7 जमीना के नीचे धस जाए. चीखता चिल्लाता इंसान चीखेंगे चिल्लाएंगे. अल्लाह के नबी फरमाते इंसान जिन्नात के सिवा दुनिया के हर चरिंदे परिंदे, गाय बैल मुर्गियां, ये बकरे, ये ऊंटा, ये घोड़े, दुनिया के हर मखलूक उसके चीखों को सुनेगी. इंसान जिन्नातों को अल्लाह उसके चीखा नहीं सुनाता. अगर इंसान जिन्नात वो चीखा सुन लेते तो तुम अपने मुर्दों को खबर के अंदर गाड़ना छोड़कर जमीन पर रखकर भाग जाते डरकर. इतने भयानक चीखा मारता खबर वाला कौन? बुरे अमाल करने वाला, नमाज़ान छोड़ने वाला, झूठ बोलने वाला, धोखा देने वाला, बुराइयां करने वाला, शिर्क बिदात करने वाला. तक्कलकोटा में रहने वाले मेरे भाइयों, मेरी माँ बहनों, अपनी जिंदगी को नेक बनाओ. रमजान के बाद भी नेक इंसान बनकर जिंदगी गुजारो. रमजान के बाद मुनाफिक मत हो जाओ. रमजान के बाद बेनमाजी मत हो जाओ. रमजान के बाद हराम खाने वाले, हराम कमाने वाले मत बन जाओ. और फायदा क्या? आगे सुनो. अल्लाह के नबी अलैहिस्सलाम बयान फरमाते, एक आदमी का जनाजा नबी के जिंदगी में जा रहा. उस जनाजे को देखकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैठे थे, उठकर खड़े हो गए. अचानक नबी बोले, ये आदमी जो मरकर जा रहा, अल्लाह ताला इसके ऊपर वाजिब कर डाले, वाजिब कर डाले, वाजिब कर डाले. 3 बार बोले अल्लाह के नबी. और एक मर्तबा और एक जनाजा जा रहा था, नबी बैठे थे, उठकर खड़े हो गए, बोले हो गई, वाजिब हो गई, वाजिब हो गई. अल्लाह वाजिब कर डाले, वाजिब कर डाले, वाजिब कर डाले. अल्लाह के नबी, ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ
ಇದೇ ಥರ ಒಂದು ಜನಾಜಾಗೆ ನೋಡಿ ನೀವು ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದವರು ಎತ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದರು ವಾಜಿಬ್ ಹೋಗೈ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಅದೇ ಥರ ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ನಮಗೆ ಡಿಟೇಲ್ ಆಗಿ ತಿಳಿಸಿ, ಈ ಜನಾಜಾ ಮೇಲೆ ಯಾವ ಮಾತು ವಾಜಿಬ್ ಆಗಿದೆ, ಆ ಜನಾಜಾ ಮೇಲೆ ಯಾವ ಮಾತು ವಾಜಿಬ್ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ಡಿಟೇಲ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೊದಲನೇ ಸಲ ಆ ಜನಾಜಾ ಹೋಗುವಾಗ ಅವನು ಯಾರಿದ್ದ? ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದ, ನಮಾಜ್ ಮಾಡುವವನು, ನೇಕಿಯ ಮಾಡುವವನು, ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯಗೆ ಖುಷ್ ಮಾಡುವವನು, ಎಲ್ಲರೂ ಆ ಮನುಷ್ಯನಿಂದ ಖುಷಾಗಿದ್ರು. ಅವನು ಸತ್ತು ಹೋಗುವಾಗ ಎಲ್ಲ ಜನರು ಅವನ ಜನಾಜೆಗೆ ನೋಡಿ ಅವನ ಆಮಾಲೆ ಸಾಲೆಹನ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಗವಾಹಿ ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು. ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ ಸತ್ತು ಹೋಗಕತ್ತಾನಪ್ಪ, ಎತ್ತ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯಪ್ಪ, ನಮಾಜಿ ಇದ್ದಪ್ಪ, ನಿಜ ಹೇಳುವವನು, ಯಾರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾರ ಕುಟ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ವಂಚನೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ ಹೋಗಕತ್ತಾನಪ್ಪ. ತೌಹೀದ್ ಪರಸ್ತ್ ನಮಾಜಿ ಅಚ್ಚಾ नेक इंसान. अरे कितना तक्कल कोटे का कितना अच्छा आदमी मर को जा रहा जी. अल्लाह के नबी ये बात केड़ी ಹೇಳ್ತಾರೆ, अंतुम शुहदाऊन फिल अर्ज, तुम जमीन में गवाह हो इस जनाजे के, जैसे ही तुमने उसके नेकियों की गवाही दी. नमाजी, रोजदार, इबादत गुजार, अच्छा नेक इंसान, हर दिल अजीज, किसी का नुकसान नहीं कराया, किसी को झूठ नहीं बोला, किसी को धोखा नहीं दिया, कभी हराम कमा को नहीं कहा. अरे कितना अच्छा आदमी जी, तुम्हें जो गवाही दे रहे थे, अल्लाह ताला उस गवाही को देखकर लोगों के जनाजे पर कंधे पर ही उस आदमी पर जन्नत वाजिब कर डाला. अल्लाह के नबी फरमाते हैं, तुम्हारी गवाही को सुनकर अल्लाह ताला जनाजे में जन्नत यहां वाजिब कर डाला. मुझे मालूम हुआ, मैं उठकर खड़े हुआ और कहा, ये मर को जाने वाला अल्लाह इस पर जन्नत वाजिब करया, जन्नत वाजिब करया, जन्नत वाजिब करया. ಇವತ್ತು ಒಂದು ಜನಾಜಾ ಹೋಗಕತ್ತಿತ್ತು. ಆ ಜನಾಜಾಗೆ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಜನರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು? ಬೇನಮಾಜಿ ಸತ್ತು ಹೋಗಕತ್ತಾನೆ, ಸುಳ್ಳು ಹೇಳುವವನು, ಮೋಸ ಮಾಡುವವನು, ಹರಾಮ್ ತಿನ್ನುವವನು, ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ಜುಲುಮ್ ಮಾಡುವವನು ಸತ್ರೆ ಸತ್ತಪ್ಪ, ಒಳ್ಳೇದಾತಪ್ಪ, ನಮ್ಮ ಊರಿನಿಂದ ಒಂದು ಏಕ್ ಬಲ ಚಲೆಗೈ ಬಾ, ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ವಾ ಬಾ ಇನೆ ಮರ್ಯಾಸು. ನೀವು ಅವನ ಕೆಟ್ಟತನ ಗವಾಹಿ ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ಫರ್ಮಾತೆ ಹೇ, ನಿಮ್ಮ ಈ ಗವಾಹಿದಿಂದ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ಆ ಕೆಟ್ಟ ಜನರಿಗೆ ಜನಾಜಾನಲ್ಲಿ ಜಹನ್ನಂ ವಾಜಿಬ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ. ಅದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ನಾನು ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದೆ, ಈ ಸತ್ತು ಹೋಗುವವನಿಗೆ ಇದೇ ಜನಾಜಾದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಜಹನ್ನಂ ವಾಜಿಬ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ, ಜಹನ್ನಂ ವಾಜಿಬ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ, ಜಹನ್ನಂ ವಾಜಿಬ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ. ಇನ್ನು ಖಬರ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮ್, ಮನ್ ರಬ್ಬುಕ ರಬ್ಬಿ ಅಲ್ಲಾ, ಮಾ ದೀನುಕ ದೀನಿಯಲ್ ಇಸ್ಲಾಂ, ಮನ್ ನಬಿಯುಕ ನಬಿಯನ ಮುಹಮ್ಮದ್, ಅದು ಇನ್ನು ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಇನ್ನು ಖಬರಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ. ಖಯಾಮತ್ ಇನ್ನು ಬಂದಿಲ್ಲ. ಖಯಾಮತ್ತಿನ ಮೈದಾನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಜನ್ನತ್ ಜಹನ್ನಮಿನ ಹಿಸಾಬಿನ ತಗಂದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಸತ್ತು ಜನಾಜಾನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರಿನ ಜಮಾತ್, ನಮ್ಮ ಊರಿನ ಅವನ ರಿಲೇಷನ್ ಕಾಂದದಲ್ಲಿ ಹೋಗಕತ್ತ ನಿನ್ನ, ಇಲ್ಲೇ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ಜನ್ನತ್ ಜಹನ್ನಂ ಫೈಸಲಾ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ. ಯಾವಾಗ ಅವನು ಒಳ್ಳೇದಾಗಿ नेक आगी इधरे, उन्हें अगर नेक जिंदगी गुजारेंगा, उसके जनाजे को गांव वाले देखकर बोलेंगे, नमाजी है तो नमाजी मर को जा रहा बोलेंगे, नेक है तो नेक मर को जा रहा बोलेंगे, अच्छा है तो अच्छा जा रहा बोलेंगे. नहीं, बुरा जा रहा, बेनमाजी जा रहा, हरामखोर जा रहा, उसके जनाजे को देखकर गांव में कोई भी झूठी गवाही नहीं देते. झूठी गवाही कोई भी जनाजे को देखकर गलत बात नहीं बोलता. नमाजी को बेनमाजी जा रहा नहीं बोलते, बेनमाजी को नमाजी जा रहा देखो भाई नहीं बोलते. तौहीद परस्त को ए मुशरिक मर को जा रहा देखो जी कौन भी नहीं बोलते. मुशरिक को तौहीद परस्त मर को जा रहा देखो जी कौन भी नहीं बोलते. मुशरिक है तो मुशरिक बोलती, बिदाती रहे तो बिदाती बोलती, अच्छा रहे तो अच्छा गति, लुच्चा रहे तो लुच्चा गति. लुच्चा मतलब गंदे गंदे बातें करने वाला, गालियां देने वाला, गंदे कामा करने वाला, उसे बोलती लुच्चा. अच्छा नेक बातें करने वाला, अच्छे बातें करने वाला, अच्छे अमल करने वाला, उसे बोलती अच्छा. अच्छे को अच्छा बोलेंगे. ಒಳ್ಳೆ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯವನು ಸತ್ತು ಹೋಗಕತ್ತಾನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಕೆಟ್ಟ ಜನರಿಗೆ ಎಂತ ಕೆಟ್ಟ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಪ್ಪ ಇವನು, ಸತ್ತಿದ್ದೇ ಒಳ್ಳೇದಾತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳುವುದು. ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಯಾವ ಗವಾಹಿ ಜನಾಜಾಗೆ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರೋ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ಅದೇ ಫೈಸಲಾ
ಜನಾಜಾನಲ್ಲೇನೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ ಇವನು जन्नती ಇವನು जहन्नमी ಅಂತ। ऐ तक्कल कोटा मेरे भाइयों मेरी बहनों, अगर आप नेक जिंदगी गुजारेंगे अल्लाह ताला हमारे जनाजे में छमना जन्नत वाजिब कर डालता। साल के 12 महीने नेक होकर जिंदगी गुजारना, साल के 12 महीने अच्छी जिंदगी गुजारना, साल के 12 महीने सच बोलना, साल के 12 महीने कभी किसी को झूठ नहीं बोलना। जैसे रमजान में बीड़ियां छोड़े थे, गुटखा छोड़े थे, शराब छोड़े थे, तंबाकू छोड़े थे, साल के 12 महीने छोड़ना। जैसे रमजान में तुमने गाने नहीं सुने, गालियां नहीं दिए, किसी की गीबत नहीं करे, साल के 12 महीने ऐसे रहना। वैसे रहे तो अल्लाह जनाजे में जन्नत वाजिब करता। अगर बुरी जिंदगी गुजारेंगे जनाजे में जहन्नम वाजिब करता। हमारे आमाल हमारा फैसला, हमारे आमाल हमारा फैसला। यत्ताच नहीं, अभी आगे देखो, अगर तुम नेक रहोगे तुम्हारा फायदा क्या होगा, अगर तुम बुरे रहोगे तुम्हारा नुकसान क्या होगा। अल्लाह के सामने फरिश्ता बोलता है मेरे परवरदिगार तेरे हुक्म से उसकी जान निकालने का आया। अल्लाह पूछता क्या काम करते करते इन्हें मरया। कई अल्लाह को मालूम नहीं क्या इन्हें क्या करते करते मरया गया, तो अल्लाह को बहुत अच्छा मालूम, फिर भी अल्लाह सवाल करता क्या करते करते इन्हें मरया, कौन से आमाल में इसकी रूह कब्ज करे। रमजान का महीना हो गया, रमजान के महीने के बाद हैया अला सलाह हैया अल फलाह, मुअज्जिन नमाज को बुला रहा था। इन्हें नमाज छोड़ को अपने घर में मोबाइल में अंगलियां कर ले बैठा था। या अल्लाह बाजार में बैठ को फलां की चाड़ी, फलां की चुगली, फलां के बारे में बुराई कर ले बैठा था, इसकी जान निकाल ले काया। ऐसा नमाज छोड़ते हुए मरया, इन्हें बुरे कामा करते करते मरया, जाओ इसकी रूह को ले जग से जिन में पटको, बोलता अल्लाह ताला। अगर नेक रहेगा या अल्लाह रमजान का महीना तो हुआ, जैसे रमजान में नेक था रमजान के बाद भी वैसे नेक जिंदगी गुजार रहा था, नमाज पढ़ रहा था। अल्लाह इसका सर सजदे में गया, जिंदगी का कांटा तमाम हुआ, तू बोले सो टाइम इन्हें सजदे में था, सजदे से इसकी जान निकालने आ गया। अल्लाह बोलता नमाज पढ़ते पढ़ते सजदे की हालत में इन्हें मरया, जाओ इतनी नेक मौत, इसकी रूह को इल्लीयीन में जगह देकर इसके साथ अच्छा फैसला करो, इसकी खबर में जन्नत की खिड़की खोलो। अल्लाह का फैसला आता कब, अगर हम नेक होकर मरेंगे तब। अब मैं तुम ना बोल रहा हूं कि अल्लाह ताला तुमना मौत का इन्विटेशन कार्ड दिया क्या, ನೀವು ಯಾವಾಗ ಸಾಯ್ತೀರಂತ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿಮ್ಮ ಮೌತಿನ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಏನಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೋ, ನಿಮಗೆ ಏನ್ರಿ ಗೊತ್ತು ಯಾವಾಗ ನಾವು ಸಾಯ್ತೀವಂತ। ಕುರಾನ್ ಸೂರೆ ಲುಕ್ಮಾನ್ ಆಯತ್ ನಂಬರ್ 34, ಸೂರೆ ಲುಕ್ಮಾನಿನ 34ನಲ್ಲಿ ಆಯತನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಾಹ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಔಜು ಬಿಲ್ಲಾಹಿ ಮಿನಶ್ ಶೈತಾನಿರ್ ರಜೀಮ್, ವಮಾ ತದ್ರಿ ನಫ್ಸುನ್ ಬಿಅಯ್ಯಿ ಅರ್ಜಿನ್ ತಮೂತ್। ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ಜಿನ್ ಆಗಲಿ ಅವನಿಗೆ ಈ ಮಾತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಬಿಟ್ಟು, ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಈ ಮಾತು ಗೊತ್ತಿದೆ, ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಯಾರಿಗೆ ಈ ಮಾತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಯಾರು ಯಾವಾಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಯಾವ ತರದಿಂದ ಸಾಯ್ತಾನಂತ ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಯಾವ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವ ಜಿನ್ನಾತನಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। अब हम ना मालूम नहीं हमें कब कहां जाको कैसी मौत मरती मालूम नहीं, क्या एक्सीडेंट की मौत मरती की, क्या हार्ट अटैक आको मरती की, या बैठे बैठे कोरोना में कितने किचने मर को चले गए, हमें बैठे बैठे अचानक मरती की, कैसा मरती अल्लाह के सिवा कौन भी नहीं जानता। जरा सोच को देखो, जरा गेस कर को देखो, अकस्मात ನಾವು ನೇಕ್ ಅಮಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಖುರಾನಿನ ತಿಲಾವತ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ರೂಹ್ ಕಬ್ಜಾತ್, ನಾವು ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ರೂಹ್ ಕಬ್ಜ್ ಮಾಡಿದ ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ತಾಲಾ ನಾವು ನಿಜ ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಯಾರಿಗಾರೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನೇಕ್ ಅಮಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ರೂಹ್ ಕಬ್ಜ ಆದ್ರೆ अल्लाह के पास हमारा बड़ा अच्छा फैसला होता। अगर अल्लाह ना करे, अगर हमें बुराइयां करते करते मरे, गुनाह करते मरे, शराब पीते पीते मरे, हराम करते करते मरे, अल्लाह के पास कभी नजात हमारी नहीं होंगी, कभी हमें कामयाब नहीं होंगे, अल्लाह के पास कभी हमारा फैसला अच्छा नहीं होगा, याद रखो। क्योंकि तुम्हारी मौत के वक्त जो काम तुम करते रहोगे उसी के बारे में अल्लाह ताला फैसला करेगा। दाढ़ी मुंडाते मरोगे
अल्लाह यहूदियों में क़यामत के दिन जगाएगा, नमाज पढ़ते मरोगे, अंबिया के साथ उठाएगा। अल्लाह के नबी अलैहिस्सलाम बयान फरमाते, शिरक करते मरोगे मुशरिकों में उठाएगा, बिदात करते मरोगे बिदातियों में उठाएगा। जैसा हमारा एंड अमल आएगा अल्लाह ताला वैसा हमारा हिसाब करेगा। मेरे दीन और इस्लामी भाइयों, इतना ही नहीं, क़यामत का मैदान जब आएगा, क़यामत हशर का मैदान में अल्लाह के सामने जब लोग उठेंगे, अल्लाह ताला दो किस्म के लोगों को नाम अमाल बांटता, एक जन्नती एक जहन्नमी। यार जन्नत नल्ली होಗುವ ಜನರಿದ್ದಾರೋ अल्लाह तबारक व ताला बड़ी खुशी के साथ बुलाकर उसका नाम अमाल नेकियों का तोशा उसके दाएं हाथ में बलಗೈಯಲ್ಲಿ अल्लाह ಮುಂದೆಲಿಂದ ಕೊಡ್ತಾನೆ। ऐ मेरे बंदे, बड़ा नेक था तू, बड़ा अच्छा था, तेरी जिंदगी से मैं खुश था, ये ले तेरा नाम अमाल। ನಿನ್ನ ಬಲಗೈನಲ್ಲಿ ಮುಂದೆಲಿಂದ ಅಲ್ಲ ಖುಷಿ ಖುಷಿ ಕೊಡ್ತಾನೆ। ಜನ್ನತ್ನಲ್ಲಿ ಹೋಗುವ ಜನರಿಗೆ, ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ಹೋಗುವ ಕೆಟ್ಟ ಜನರಿಗೆ, ಮುಶ್ರಿಕಿನಿಗೆ, ಬಿದಾತಿ ಬೇನಮಾಜಿಯವರಿಗೆ ಎಡಗೈನಲ್ಲಿ ಬೆನ್ನಿನ ಹಿಂದೆ, ಮುಂದೆಲಿಂದ ಅಲ್ಲ ಬೆನ್ನಿನ ಹಿಂದೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಅವನ ನಾಮ ಅಮಲ್ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಕ್ರಾ ಕಿತಾಬಕ್ ವಕಫಾ ಬಿನಫ್ಸಿಕಲ್ ಯೌಮ ಅಲೈಕ ಹಸೀಬಾ। ಓ ಮೇರೆ ಬಂದೆ, ನೋಡು ನಿನ್ನ ನಾಮ ಅಮಲ್, ನಿನ್ನ ಪ್ರಪಂಚನಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಕೆಟ್ಟ ಗುಣ ನೀನು ಮಾಡಿದ್ದೀಯೋ ಆ ಸಣ್ಣ ಗುಣ ಆಗಲಿ ದೊಡ್ಡ ಗುಣ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಗುಣಗೆ ನನ್ನ ಫರಿಷ್ಠ ಬರಾಬರ್ ಅಲ್ಲಿ ಬರೆದು ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಬದ್ ಅಮಲ್ಗೆ ಕೌಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಇದು ತಗೊಂಡು ಓದು। ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಸರಿ ಸಾಮಾನ ಇದೆಯೋ, ಯಾವ ತರ ಇದರ ನಿನ್ನ ನಾಮ ಅಮಲ್ ಇದೆಯೋ ನೋಡಿ ಓದಿ ನೋಡು। अल्लाह तबारक व तआला उसका नाम अमल जब देंगा, लेफ्ट हाथ में, बाएं हाथ में, डावे हाथ में, पीठ के पीछे से ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಜನರಲ್ಲಿ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ, ತನ್ನ ತಂದೆಗೆ, ತನ್ನ ಮಗುವಿಗೆ, ತನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ, ತನ್ನ ತಂಗಿಯವರಿಗೆ, ತನ್ನ ರಿಲೇಷನ್ಗೆ ನೋಡ್ತಾನು। ನಮ್ಮಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ನೇಕಿ ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಗುಣ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ನಾನು ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಓಡ್ ಹೋಗ್ತಾನೆ। ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಓಡೋಗ್ತಾನೆ। ಓ ನನ್ನ ಮಗನೇ, ನನ್ನ ಜೀವನ ತುಂಬಿ ನಿನಗೋಸ್ಕರ ನಾನು ದುಡ್ದು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಜೀವನ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಕುರ್ಬಾನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ, ಇವತ್ತು ಅಲ್ಲಾಹ್ ತಬಾರಕ ವ ತಆಲಾ ಎಡಗೈನಲ್ಲಿ ಬೆನ್ನೆ ಹಿಂದೆ ನನ್ನ ನಾಮ ಅಮಲ್ ಕೊಟ್ಟು ಬಿಟ್ಟ, ನನ್ನ ಹತ್ರ ಗುಣ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ನೇಕಿ ಕಡಿಮೆ ಇದೆ। ಓ ನನ್ನ ಮಗನೇ, ಒಂದು 4 ನೇಕಿ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಇದ್ರೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು, ನಿನ್ನ ತಂದೆ ಸ್ವರ್ಗನಲ್ಲಿ ಜನ್ನತ್ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾನೆ। ಓ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, ನಿನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಜೀವನದಲ್ಲಿ, ನನ್ನ ಜೀವನ ತುಂಬಿ ನಿನಗೋಸ್ಕರ ದುಡ್ದು ಕುರ್ಬಾನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ ನನ್ನ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ, ನನಗೆ 1-2 ನೇಕಿ ಇದ್ರೆ ಭಿಕ್ಷೆನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಡು। ಓ ನಮ್ಮಪ್ಪರೇ, ಓ ನನ್ನ ತಂಗಿಯಾರೇ, ಓ ನಮ್ಮಮ್ಮ ಅವರೇ, ಎಲ್ಲ ರಿಲೇಷನ್ ಹತ್ರ ಭಿಕ್ಷೆ ಬಿಡ್ತಾನೆ। ಅಲ್ಲಾಹ್ಗೆ ನಬಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವನಿಗೆ, ತನ್ನ ಮಗುವಿಗೆ, ತನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ, ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ, ತನ್ನ ಸ್ವಂತ ಒಡ ಹುಟ್ಟಿ ತಂಗಿಗೆ, ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ಕಳಿಸೋದು, ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬೀಳೋದು ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾನೆ, ಆದರೆ ಭಿಕ್ಷೆನಲ್ಲಿ 1 ನೇಕಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ। ಅಲ್ಲಾಹು ಅಕ್ಬರ್। ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಈ ಮನಸ್ಸು ಆ ತರ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ। वत्तखू यौमन ला तजज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैया, उस दिन से डरो जिस दिन न कोई बात तुम्हारे काम आएगा, ना तुम्हारा भाई काम आएगा, ना तुम्हारी बीवी काम आएंगी, ना तुम्हारी अम्मा काम आएंगी, ना तुम्हारी बहन काम आएंगी। भीख मांगोगे तुम एक नेकी के वास्ते, कोई तुम्हारा रिश्तेदार भीख में 1 नेकी भी तुमना नहीं देगा। आ क़यामतನ ದಿವಸ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುವಂತ ಫಕೀರ ಆಗ ಬದಲಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಿಮಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳ ಮುಗಿದ ಮೇಲೆ 12 ತಿಂಗಳವರೆಗೆ ಯಾವ ತರದಿಂದ ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಈಮಾನ್ ಇತ್ತು, ಯಾವ ತರದಿಂದ ನಿಮ್ಮ ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನಮಾಜಿನ ಪಾಬಂದಿ ಮಾಡಿದ್ದೀರೋ, ಯಾವ ತರದಿಂದ ಇಷ್ಟದಿಂದ ಖುರಾನಿನ ತಿಲಾವತ್, ಕನ್ನಡ ಖುರಾನ್ ಆಗಲಿ, ಅರಬ್ಬಿ ಖುರಾನ್ ಆಗಲಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಖುರಾನ್ ಆಗಲಿ ಓದಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅಂತೂ ಅಲ್ಲ ಕಿವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ, ಆಡಿಯೋ ಖುರಾನ್ ಕಿವಿಲಿಂದ ಕೇಳ್ತಾ
ನೀವು ಯಾವ ತರದಿಂದ ರಂಜಾನ್ ಆಮಾಲ್ ಸಾಲದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೀರೋ ಅದೇ ತರಹದಿಂದ ಅದೇ ನೇಕ್ ಅಮಲ್ 12 ತಿಂಗಳವರೆಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಇಡಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಖಯಾಮತನ ದಿವಸ ನೀವು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಿದ್ರು ಕೂಡ ಯಾರು ನಿಮಗೆ ಒಂದು ನೇಕಿ ಭಿಕ್ಷೆನಲ್ಲಿ ಕೊಡಲ್ಲ. ಅಲ್ಲಾಹನ ಜಹನ್ನಂನಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗುವವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುವ ಕಾರಣದಿಂದ ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೆ उस दिन के भिखारीपन से बचने के वास्ते आज नेकियां कर लो, नेक अमल जमा कर लो. ನಾವು ಇವತ್ತೇನು ತಿಳ್ಕೊಂಡೀವಿ, ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ನೇಕಿ ದುಡಿದು ಬಿಟ್ಟಿವಿ. ನಾವು ರೋಜಾ ಇಟ್ಟುಬಿಟ್ಟಿವಿ. ನಾವು ರೋಜಾರಿಗೆ ಊಟ ಮಾಡಿಸಿ ಬಹಳ ನೇಕಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಜಮಾ ಆಗಿದೆ. ನಮಗೇನು ನೇಕಿ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ನೇಕನ ಅಮಲ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ನೇಕಿ ಜಮಾ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾನು ಯಾಕೆ ನೇಕಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಈ ತರ ತಿಳಿದಿದ್ದೀವೋ. हमें ऐसा समझें क्या रमजान में बहुत नेकियां कमा ली, अब क्या भी नेकियां कमाने की जरूरत नहीं, ऐसा समझ को बैठें क्या? अरे तुम्हें क्या जी नेकियां करेंगे, तुम्हें क्या जी करेंगे. सहाबा नबी के साथ हैं. सहाबा साल के 12 महीने नेकियां कर को, सच बोल को, जंगा लड़को, अपने जिस्म पर तीरा खा को, जख्मा खा को, दुनिया भर की नेक अमल कर को, उन्हों भूखे प्यासे रहे, कभी हराम का नहीं खाए, जिंदगी में कभी कोई नमाज नहीं छोड़े. मैदान जंग में भी अल्लाह ताला जंग नमाज को माफ नहीं करया. मैदान जंग में भी नमाज पढ़ने वाले सहाबा जब मरने का टाइम आया, अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु सबसे ज्यादा हदीस की रिवायत करने वाले सहाबी अबू हुरैरा, उनकी मौत का वक्त आया. बोलती नन्नत्र नेकिया तोष कಡಿಮೆ ಇದೆ, ಆಖಿರತಿನ ಸಫರ್ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ. ನನ್ನ ಈ ನೇಕಿ ನನಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ, ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನನಗೆ ಸ್ವರ್ಗನಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾನೋ ನರಕನಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾನೋ ನನಗೆ ಭಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ನನ್ನ ಕಡಿಮೆ ನೇಕಿದಿಂದ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೋ. ಒತ್ತೆ ಜ್ಯಾದಾ नेकियां करको भी रोते थे सहाबा मरते वक्त. सबसे ज्यादा हदीसा नकल करने वाले अबू हुरैरा उतने ज्यादा हदीसा बोल को भी रोते थे. छोटा है ना मेरे पास, हमें कितने जी नेकियां करे, हमें कितने जी नेकियां करे. आज हमें नमाजान छोड़ने को क्या मिलो, बुराइयां करने को, रमजान गुजरते बेईमाना हो को जिंदगी गुजार रही ना जी. अल्लाह ना करे ऐसे बुरे अमाल में तुम्हारी मौत है तो अल्लाह के पास कभी तुम्हारी नजात नहीं होगी. याद रखो, सहाबा जैसे जिंदगी गुजारने वाले, अपनी जन्नत की बशारत लेने वाले सहाबा रोते थे. अल्लाह के नबी अपनी जबान से तನ್ನ ನಾಲಿಗೆದಿಂದ ನೀವು ಜನ್ನತಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಂತ ಅಲ್ಲಾಹ್ ನನಗೆ ತಿಳಿಸಿದಾನೆ. ಓ ಅಬೂಬಕರ್ ನೀವು ಜನ್ನತಿ ಇದ್ದೀರಾ, ಓ ಉಮರ್ ಬಿನ್ ಖತ್ತಾಬ್ ನೀವು ಜನ್ನತ್ನಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗ್ತೀರಾ, ಓ ಉಸ್ಮಾನ್ ಗನಿ ಅಲ್ಲಾಹ್ ಹೇಳ್ತಾನೆ ನೀವು ಜನ್ನತಿ ಇದ್ದೀರಾ, ಓ ಅಲಿ ನೀವು ಜನ್ನತಿ, ಓ ಸಅದ್ ಬಿನ್ ಅಬಿ ವಕ್ಕಾಸ್ ನೀವು ಜನ್ನತಿ, ಓ ಅಬ್ದುರ್ ರಹಮಾನ್ ಬಿನ್ ಔಫ್ ನೀವು ಜನ್ನತಿ. 10 ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಕೆ ನಬಿ ತನ್ನ ಜಬಾನ್ಲಿಂದ ಜನ್ನತಿನ ಬಶಾರತ್ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಆ ಜನ್ನತಿ ಸಹಾಬಿ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಅಳತಿದ್ರು ಗೊತ್ತಾ, ಯಾವ ತರ ತೋಬಾ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಯಾವ ತರ ನೇಕ್ ಅಮಾಲ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಾಹನ ಮುಂದೆ ಎಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಹಿಡ್ಕಂತಾನೋ, ಎಲ್ಲಿ ನನಗೆ ಸವಾಲ್ ಮಾಡ್ತಾನೋ, ಎಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ಖಯಾಮತ್ತಿನ ದಿವಸ ಹಿಸಾಬ್ ತಗಂತಾನೋ ಅಂತ ಅಳ್ತಿದ್ರು. ಅಬೂಬಕರ್, उमर बिन खत्ताब, उस्मान गनी आज जन्नतीना खुशखबरी अल्लाह के नबी की जबान से सुनको भी रोते थे. आज हमें क्या अल्लाह ने जन्नत की सर्टिफिकेट दिया क्या? हमें कई कुछ इतने बेपरवाह, हमें कई कुछ ऐसे नाम अमाल नेकियां छोड़ने को बैठी, बेईमान हो गए ना जी, हमें बेनमाजी हो गए ना जी. हमें अल्लाह के वास्ते डरो, अल्लाह के वास्ते डरो, अपनी जिंदगी में तौबा करो, अपने जैसे रमजान में नेक थे वैसे नेक बनकर जिंदगी गुजारो. बस मैं इसी पर अपनी बात खत्म करता हूँ. अल्लाह से दुआ करता हूँ, ऐ अल्लाह जैसा ईमान तो हमने रमजान में नसीब कराया था, ऐ अल्लाह वैसा ईमान साल के 12 महीने चलते हुए नेक अमाल करने की हमें तौफीक अता फरमा. जो रमजान में हमने नेक अमाल किए हैं ऐ अल्लाह उन नेकियों को तो कबूल फरमा. ऐ अल्लाह हमारे ऊपर जो जो आफतें आ पड़ी हैं ऐ अल्लाह उन तमाम मुश्किलों को, तमाम मुसीबतों को, तमाम बीमारियों को, तमाम आफात को तेरी कुदरत से दूर कर दे. अल्लाह ऐ अल्लाह हमारा भरोसा सिर्फ तुझ पर है, तू हमारा मुश्किल कुशा है, तू ही सारी बिगड़ी बनाने वाला, तू ही सारी मुश्किलें दूर करने वाला. ऐ अल्लाह हमारी मदद फरमा, नेक अमाल करने की तौफीक अता फरमा, गुनाहों से हमारी हिफाजत फरमा.
ऐ अल्लाह जन्नत में जाने वाले नेक अमाल करने की तौफीक अता फरमा। अगर हमसे बुराई हो चुकी है, हमारी मौत आने से पहले सच्ची तौबा करने की हमें तौफीक अता फरमा। नमाजों को पाबंदी करते हुए मस्जिदों को आबाद करने वाला मुसलमान हमको बना दे अल्लाह। आमीन। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन मिन कुल्लि ज़म्बिन फ़स्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।